वर अरे म्हणा. भाग 25. पार्थ गाडी फुल स्पीडमध्ये घेऊन अपार्टमेंटवर पोचलाच होता. संदीप होताच घरी, पण त्याने स्वतः कोट टाकत डोअर ओपन केला आणि तसाच वर असलेल्या त्याच्या रूमवर गेला. हे सगळं होत असताना त्याचे एक्सप्रेशन एकदम शांत होते. आता संध्याकाळचे 6 वाजले आलेले होते. त्याने रूममध्ये येताच धाडकन दरवाजा बंद केला. कोट काढत तो बेडवर फेकला आणि बेडवर बसत दोन्ही हाताने आतापर्यंत जे शांत भाव ठेवून त्याने स्वतःला रोखलं होतं, तो राग त्याने बेडच्या बाजूला टेबलवर असलेल्या वस्तूंवर काढत त्या जमिनीवर पडल्या. दोन्ही हाताने केस घट्ट धरून त्याने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा पुन्हा त्याला स्वराज मी कुठेही येणार नाही हे शब्द त्याच्या कानात वाजत होते. तिने इतरांसमोर दिलेली नजर त्याला खूप टोचली होती. तो स्वतःशी बडबडत होता, पण त्याला शांती काही भेटेना. मग शेवटी त्याने कॉल करून त्याची आवडती वॉच मागवली, जी तो फक्त डिस्टर्ब असतानाच घ्यायचा. थोड्या वेळात त्याला हवी असलेली वॉच घेऊन एक माणूस आला. दरवाजा संदीपने ओपन केलाच होता. त्याने ती पिशवी घेतली. तो माणूस निघून गेला. संदीपला वाटलं की पार्थने जेवण मागवलं असेल, पण जेव्हा त्याने किचनमध्ये गेल्यावर पिशवीतून ती वस्तू बाहेर काढली तेव्हा त्याला काहीतरी डाऊट आला. त्याने लगेच शुभमला कॉल लावला. अशा काही सिरियसली गोष्टी असतील तर संदीप कधीच स्वतःहून पार्थशी बोलत नसे. शुभमला थोडं समजून आलेलंच होतं की नक्की कोणत्या गोष्टींसाठी पार्थ असा वागत आहे. त्याने लगेच पार्थला कॉल लावला. पार्थला वाटलं की स्वराचा कॉल आलेला असेल, कारण त्याला अजूनही वाटत होतं की आधी जशी ती त्याला प्रेमळ नजरेने बघायची, आताही तसंच तिला वाईट वाटून तिचा कॉल आला असावा. इथेच त्याची प्रेमाची सुरुवात झाली होती, कारण अपेक्षा आपण स्वतःच्या माणसांकडूनच करतो ना. पण फोनवर शुभम दिसताच त्याने दोन्ही डोळ्यांमध्ये बोटं दाबत कॉल रिसीव्ह केला. बोल. पार्थचे फक्त 2 शब्द ऐकताच शुभम म्हणाला, काय बोल, तुझा आवाज का असा येतोय? तब्येत ठीक नाही आहे का तुझी? शुभमने डायरेक्ट न विचारता सहज विचारावं तसं विचारलं, पण समोरून काहीच रिप्लाय आला नाही. पार्थ, काय झालं सांगशील का? आता पार्थला देखील थोडं मोकळं व्हायचंच होतं. पार्थ म्हणाला, तिने मला इग्नोर केलेलंच आहे. खूप त्रास होतोय रे शुभम. त्याचं शुभम ऐकून तो खूप डिस्टर्ब असल्याचं शुभमला लगेच समजलं. पण आता वेळ आली होती पार्थला आरसा दाखवण्याची. शुभम म्हणाला, अच्छा, कोण रे ती? पार्थ म्हणाला, तू जास्त नाटक करू नकोस. तुला चांगलंच माहिती आहे ना मी कोणाबद्दल बोलत आहे ते म्हणून. पार्थने चिडवत म्हणाला. शुभम म्हणाला, अच्छा, म्हणजे ती तुझी कॅफेमध्ये काम करणारी साधारण मुलगी का? जी तुझ्यावर फ्लर्टिंग करते, जिची लायकी नसून पण ती तुझ्याकडे पाहते. शुभम अजून पुढं काही बोलणार तोच पार्थ म्हणाला, शट अप शुभम. तिच्याबद्दल असं बोलशील तर तेथे येऊन तू माझ्या हातचा मार खाशील. एकतर ती मला इग्नोर करते, माझ्याशी बोलत सुद्धा नाही, कॉल केला तर उचलत नाही, बोलायला भेट सांगितलं तर म्हणते मी कुठे येणार नाही. त्याने चिडत शर्टाची एक एक करत सगळी बटन काढली आणि रागातच एका हाताने फोन पकडत शर्ट लांब फेकून दिला आणि पुन्हा बेडवर बसत खाली पाय ठेवून गुडघ्यांवर एक कोपरा ठेवत खाली वाकून फोनवर बोलत राहिला. पण इकडं त्याचं बोलणं ऐकून शुभम गालातच हसत होता. त्याला जे हवं होतं तसाच पार्थ वागत होता. आता त्याला देखील कन्फर्म झालं होतं की पार्थ स्वरावर खूपच प्रेम करायला लागलेला आहे म्हणून. शुभम म्हणाला, अच्छा, मग तुला जे वाटतं ते तू तिला बोलत का नाहीस? शुभम त्याला अजून बोलायला उचकावत होता. पार्थ म्हणाला, ती माझा कॉल उचलत नाही ना, तर काय बोलणार तिच्यासोबत? असं म्हणून तो बेडवर सरळ पडला. शुभम म्हणाला, पण भेटून तिला काय बोलणार आहेस हे तू ठरवलं आहेस का? ती तुझ्याकडून काय अपेक्षा करत आहे हेही तुला माहीत आहे का? मग भेटून पुन्हा तू तिला तसाच तुझा तोरा दाखवून तिचा अपमान करणार आहेस का? असं म्हणून शुभम गालात हसत होता. पार्थ म्हणाला, मी का तिचा अपमान करणार आहे का? ती बोलत नाही तर मला इकडं करमत नाही आहे. साधं बोलायला सुद्धा तयार नाही ती. खूप त्रास होतोय मला, तेही समजत नाही. आज तिने एका मुलाचा हात पकडला तर मला खूप राग आला होता, म्हणूनच तिला विचारणार होतो की माझ्यावर प्रेम आहे म्हणालीस, मग असा दुसऱ्या मुलांचा हात तू का पकडलास? शुभम म्हणाला. पार्थ, एक मिनिट.
तिने एका मुलाचा हात पकडलात? कधी? पार्थ म्हणाला, रस्ता क्रॉस करत होती तेव्हा पाहिलं मी. पार्थचं बोलणं ऐकून कदाचित ती क्रॉस करायला घाबरत असेल म्हणून पकडला असेल. शुभमचं बोलणं ऐकून पार्थ देखील विचारातच पडला आणि मग तिने त्याला पुरी भरवली. त्याचं काय? त्याचं बोलणं ऐकून शुभमने इतका वेळ थांबवलेले अश्रू बाहेरच पडले. कारण पार्थ लहान मुलांसारखा कंप्लेंट करावी तसा करतच होता. त्याचं हे रूप फक्त शुभमला माहिती होतं. पण हे हसू त्याने दाबून ठेवलं. शुभम म्हणाला, सगळं मान्य आहे, पण आता मला सांग, तू हे जे वागत आहे त्यामागे कारण काय आहे? तिने काहीही करावं, कोणाशीही बोलावं, कोणाचाही हात पकडावा. शुभम जसंच्या तसं बोलत होता. तसा तसा पार्थचा राग वाढत होता. त्याने बेडवरून उतरत तो त्याचं रागात बोलला. पार्थ म्हणाला, शट अप शुभम, तिने कोणाचाही हात पकडायचा नाही, कारण ती फक्त माझी आहे. त्याने जोरजोरात ओरडून सांगितलं. आणि इकडं तीर बरोबर निशाण्यावर लागलाच आहे समजता त्याच हुशारीने शुभम पुढं बोलणं चालू ठेवतच होता. शुभम म्हणाला, अच्छा, ती फक्त तुझी आहे, मग तू तिला कधी सांगणार आहेस? शुभम तो काय उत्तर देतो याची वाट बघत होता. समोर 7-8 सेकंद शांतताच होती. शुभम म्हणाला, काय झालं? बोल ना. शुभमला आता पुन्हा हुरहू लागली होती की पार्थ पुन्हा तोच तोरा दाखवत निगेटिव्ह उत्तर देईल म्हणून. पार्थ म्हणाला, हो, मी तिला सांगीन की तू फक्त माझीच आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. शुभम म्हणाला, हा बोल ना, तुझ्यावर प्रेम करायला लागलेलो आहोत ना. असं म्हणत त्याने कॉल कट केला आणि जी बेचैनी, जी अस्वस्थता त्याला वाटत होती त्यातून तो फ्री झाल्याची फिलिंग त्याला वाटत होती. तो तसाच गॅलरीमध्ये गेला व शरीर उघडं, खाली पॅन्ट असा तो. त्याने रेलिंगवर हात ठेवत वर आकाशांकडे पाहिलं. रात्रीच्या काळ्या आभाळात चांदण्या चमचम करत होत्या. अप्पा, खूप छान वाटते, खूप शांत. आता मला समजलं आहे की अप्पा तुम्ही अम्माला किती जपायचात. ते तुमचं प्रेम होतं आणि त्याच भावना, तीच काळजी मला स्वराबद्दल सुद्धा वाटायला लागलेलीच आहे. या सर्व भावना जरी माझ्यासाठी नवीन असतील तरी त्या खूप छान आहेत. फायनली आय एम इन लव्ह अप्पा. पार्थला त्याच्या मनात चाललेली उथळपुथळ समजून आलेली. त्याच्या मनाची बेचैनी आता शांत होऊन त्याला खूप रिलॅक्स वाटत होतं आणि हे जे काही आहे ते प्रेमच आहे ही त्याच्या मनाने त्याला दिलेली कबुली याने तो खुशच होता. आतापर्यंत रात्रीचे 10:30 वाजून गेले होते. तो अजूनही तसाच शर्टलेस गॅलरीमध्ये उभा होता. या फिलिंग एन्जॉय करताना त्याला लगेच आठवलं की उद्या कर्नाटकला निघायचं आहे. मग शुभमचं लग्न म्हणजे 1 वीक तरी इकडे येऊ शकणार नाही, म्हणजे स्वराला बघूही शकणार नाही. हा सर्व विचार येताच तो पुन्हा अस्वस्थ झाला. पण ही अस्वस्थता पहिल्याच प्रेमाच्या ओळीची होती. तो इतके दिवस दिसणार नाही याची होती. मग काय, पहिलं प्रेम, पहिली जाणीव. साहेब तसेच शर्ट चढवत निघाले आपल्या प्रेमाकडे. तो कार लिफ्टमधून गाडी घेऊन अपार्टमेंटमध्ये बाहेर आला. संदीपला शुभमने सांगितलं होतं की आजचा दिवस त्याला डिस्टर्ब नकोच करू म्हणून. तो ठीक आहे म्हणून संदीपही समजून त्याच्या रूममध्ये निघून गेलाच होता. पार्थ गाडी स्टार्ट करणार तेवढ्यातच त्याला कळालं की त्याच्याकडे स्वराचा ॲड्रेस कुठे आहे. मग साहेबांनी मॅनेजरला उठवायचं ठरवलं. काही त्याला सुखाने झोपू द्यायचं नाही बाबा. मोहित म्हणाला, हॅलो सर. मॅनेजरचा नुसता डोळा लागला होता. आता 11 वाजत आलेले होते. पार्थचा कॉल बघून तो देखील समजून गेला होता. जे काही असेल ते स्वराबद्दल असणार आणि काही झालेलं असणार. पार्थ म्हणाला, सेंड मी स्वरा ॲड्रेस. त्याला लवकर तिच्याकडे जायचं होतं. तिला एकदा बघायचं होतं. मोहित म्हणाला, ओके सर. अजून काही? पार्थ म्हणाला, नो थँक्स, सेंड मी ॲड्रेस फास्ट. असं बोलून त्याने कॉल कट केला. 2 मिनिटात त्याच्या फोनवर ॲड्रेस आला होता. तसा त्याने त्या ॲड्रेसच्या दिशेने गाडी पळवली. हो, पळवलीच, कारण तिला एकदा भेटायची ओढ जी होती. इकडं स्वरा, शरद आणि नैना चौपाटीवरून जाऊन सूर्यास्त बघून थोडे फोटो काढून चाळीच्या गेटवर आले होते. शरद म्हणाला, नैना तू घरी जा, मला जरा स्वरासोबत थोडं बोलायचं आहे. शरदला काही महत्त्वाचं बोलायचं असेल हा विचार करून ती स्वराला बाय करून निघून गेली. स्वरा, आता खरं खरं सांग, मगाशी तो कारवाला तोच पार्थ होता ना, बरोबर ना?
तशी स्वराने होकार मारती मान हलवली. मला वाटलंच, म्हणून मी तुला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली, असं म्हणत तो तिचं निरीक्षण करू लागला. स्वरा त्याला दुःखी वाटली. तिला यातून बाहेर पडायला वेळ लागणारच होता हेही त्याला माहीत होतं, कारण ते तिचं पहिलं प्रेम होतं ना. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.